नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी जर बघितलं तर बघा 10 ऑगस्टला तुमची एक्झाम असणार आहे आणि या एक्झाम करिता मागील काही वर्षांमध्ये जे पेपर झालेले आहे त्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न मी जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा असेच मागील वर्षाचे पेपर तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा क्वेश्चन बघण्या अगोदर एक्झाम सिलेबस कशा प्रकारे आहे तो संपूर्ण आपण जाणून घेऊया. सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला इथं 5 विषय यामध्ये दिसून येणार आहेत. सर्वात आधी जर बघितलं तर मराठी 10 मार्कासाठी येणार आहे. इंग्रजी जर विषय बघितला तर 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 10 मार्कासाठी, जनरल इंटेलिजन्स 20 मार्कासाठी आणि अरिथमेटिक 20 मार्कासाठी आणि कॉम्प्युटर नॉलेज जर बघितलं तर 10 मार्कासाठी. आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असणारच की आज आपण जे विषयाचे पीवायक्यू क्वेश्चन घेत आहोत ते आहे कॉम्प्युटर नॉलेज याबद्दल, जे की बघा तो 2020ला आणि 2023ला जो पेपर झालेला होता त्यामधले हे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच बघा जे कोणी विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी पास होतील त्यांची टायपिंग टेस्ट असणार आहे आणि वायवा वॉइस राहणार आहे 40 मार्कासाठी. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर केलेली आहे, त्यावर तुम्ही संपूर्ण बघू शकता. आता जर बघितलं तर बघा तुम्हाला माहिती असेलच की स्क्रीनिंग टेस्टसाठी जर बघितलं तर 27,091 एवढे विद्यार्थी जे ते क्वालिफाय करण्यात आलेले आहे, म्हणजे की एलिजिबल झालेले आहे. याच्यानंतर बघा तुमची जे टायपिंग टेस्ट आहे, जे कोणी विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होतील त्यांची टायपिंग टेस्ट असणार आहे. तर बघा आजचे जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे आपण त्यावरती जाऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क कॉम्प्युटर पीवायक्यू क्वेश्चन, जे की बघा 2020 आणि 2023ला जो पेपर झालेला होता त्यापैकी जर बघितलं तर 10 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जात असते, म्हणून की हे टोटल जे 20 क्वेश्चन असणार आहे. आणि जे टोटल जे क्वेश्चन आहे यापैकी जर बघितलं तर एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की बघा 10 ऑगस्टला एक्झाम आहे आणि एक्झामसाठी जर बघितलं खूप जास्त दिवस बाकी नाही आहेत. आणि तुम्हाला जर अशाच पीवायक्यू क्वेश्चन पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा सर्वात पहिला जर क्वेश्चन बघितला तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ टीबी, म्हणजेच की बघा टीबीचा इथं तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाणार आहे. तर बघा ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे की टेराबाईट, टेरीबाईट आणि टेरीबाईट. तर बघा याचं जे ऑप्शन आहे ॲक्युरेट ते आहे ऑप्शन बी टेराबाईट. त्यानंतर बघा 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅच इटसेल्फ टू अनदर कॉम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज, ते कशा प्रकारे जाणले जाते. तर बघा ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे बॅकडोर प्रोग्राम, टार्गेट प्रोग्राम, ट्रोजन हॉर्स आणि होस्ट प्रोग्राम. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन डी होस्ट प्रोग्राम, हे याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा जर क्वेश्चन बघितला 3 नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस, म्हणजेच की याच्यापैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे माऊस, कीबोर्ड, प्रिंटर आणि स्कॅनर. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी प्रिंटर. त्यानंतर बघा 4 नंबरचा जो क्वेश्चन बघितला 1 GB म्हणजेच किती होते. तर बघा 1024 बाईट्स, 1024 KB, 1024 बिट्स आणि 1024 MB. तर आपल्याला सांगायचं आहे 1 GB म्हणजेच किती. तर बघा याचं जे ऑप्शन तुम्हाला मी सांगितले तर याचं ऑप्शन जे ॲक्युरेट ते आहे 1024 MB, म्हणजेच की ऑप्शन डी जे आहे ते ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन बघितला आपण क्वेश्चन नंबर 5 व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW, म्हणजेच की इथं WWWचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. याचं जर ऑप्शन जर बघितलं वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वेब वाईड आणि वेब वर्ल्ड वाईड आणि वाईड वेब वाईड. तर बघा अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे. याचे जे ऑप्शन आहे ॲक्युरेट जे आहे ते ऑप्शन ए वर्ल्ड वाईड वेब ह्याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा जर क्वेश्चन बघितला तर बघा इज द टेम्पररी मेमरी, यापैकी बघा कोणची टेम्पररी मेमरी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला रॉम, रॅम, फ्लॅश मेमरी, व्हर्च्युअल मेमरी. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे रॅम. रॅम जे आहे ती टेम्पररी मेमरी असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा जर क्वेश्चन बघितला क्वेश्चन नंबर 7 द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाइल्स फ्रॉम इंटरनेट टू कॉम्प्युटर इज कॉल्ड, म्हणजे की बघा ट्रान्सफरिंग फाईल म्हणजे की इंटरनेट ते कॉम्प्युटरला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे डाउनलोडिंग, अपलोडिंग, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ऑप्शन ए जर बघितलं डाउनलोडिंग हे याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 8 विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस, यापैकी कोणतं रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, CD रॉम आणि फ्लॅश ड्राईव्ह. बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन सी CD रॉम. आता बघा मी तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे त्यासोबत तुम्ही सॉल्व्ह करत जा चला, कारण की बघा तुमचा पण यामध्ये अभ्यास होत चालेल. आणि हे जी PDF मी तुम्हाला दाखवत आहे याची सविस्तर जी PDF आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती शेअर करणार आहे, त्यावर तुम्ही संपूर्ण क्वेश्चन बघून घ्याल. आणि तुम्हाला आणखी याबद्दलचे क्वेश्चन पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. कारण की बघा एक्झामच्या अगोदर तुमचे जे पीवायक्यू क्वेश्चन आहे ते जर तुम्ही करून गेले तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे एक्झामसाठी.
आणखी जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतीलच तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा 9 नंबरचा जर क्वेश्चन बघितला, विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कॉम्प्युटर टू टेलिफोन लाईन. यापैकी बघा कोणची जे कॉम्प्युटर टू टेलिफोन लाईनला कनेक्ट लाईन करते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे प्रोसेसर, मॉडेम, USB ड्राईव्ह आणि मल्टिप्लेक्सर. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते मॉडेम हे याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP. इथं तुम्हाला IP चा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. आता बघा जेवढे काही कॉम्प्युटर रिलेटेड फुल फॉर्म आहे ते तुम्हाला संपूर्ण वाचून जायचे आहे, कारण की बघा यापैकी तुम्हाला 1 ना 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला समोर जे आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे कॉम्प्युटर रिलेटेड जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामसाठी. आता बघा याचे ऑप्शन देण्यात आलेले आहे, इंटरनेट प्रोग्राम, इंटरफेस प्रोग्राम, इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरफेस प्रोटोकॉल. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी इंटरनेट प्रोटोकॉल याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला, क्वेश्चन नंबर 11, विच वन कॅन बी यूज फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट. डॉक्युमेंटसाठी कोणती फाईल यूज केल्या जाते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे MS एक्सेल, MS पॉवर पॉईंट, MS वर्ड आणि नॉन ऑफ द अबोव यापैकी कोणतंच नाही. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे MS वर्ड हे याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. याद्वारे जर बघितलं तर डॉक्युमेंट म्हणजेच की फाईल क्रिएट केल्या जाते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12, टू काइंड्स ऑफ मेन मेमरी आर. म्हणजेच की टू काइंड्स म्हणजे की कोणत्या 2 मेमरी आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे CDS अँड DVDS, प्रायमरी अँड सेकंडरी, रॅम अँड रॉम आणि डायरेक्ट अँड सिक्वेन्शियल. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे रॅम अँड रॉम हे जे आहे तुमची मेन मेमरी असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13, जो की बघा सांगण्यात आलेला आहे, फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरली फॉर द यूज ऑफ. म्हणजे की कशासाठी वापरले जातात तर बघा मॅनेजर, सिस्टीम अॅनालिस्ट, ऑपरेटर्स आणि प्रोग्रामर्स. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी प्रोग्रामर्स ह्याचं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14, विच पार्ट ऑफ द कॉम्प्युटर इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. याचं ॲक्युरेट आन्सर बघा काय देण्यात आलेलं आहे ऑप्शनमध्ये, मॉडेम, डिस्क युनिट, कंट्रोल युनिट आणि ALU. तर बघा याचे जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी ALU हे याचा ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतर जर बघितलं क्वेश्चन नंबर 15, बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर आर प्रायमरली मीन फॉर. म्हणजेच की बघा बॅकअप अँड रिकव्हरीसाठी कोणती प्रोसिजर वापरण्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, टू प्रोव्हाइड अ डाटा रिडन्सी, हँडल द कंटिन्जन्सी व्हेन अ फाईल गेट्स करप्टेड, टू शो डिफरंट व्हर्जन्स ऑफ डाटा अँड प्रोग्राम्स आणि ऑल द अबोव. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते ऑल द अबोव म्हणजेच की ऑप्शन ABC हे ॲक्युरेट आन्सर असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला, क्वेश्चन नंबर 16, व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड. म्हणजेच की जे मेन फोल्डर आहे स्टोरेजचं त्याला काय म्हणतात तर बघा ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे, डिव्हाइस ड्रायव्हर, इंटरफेस, रूट डायरेक्टरी आणि प्लॅटफॉर्म. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन सी रूट डायरेक्टरी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17, ए कॉम्प्युटर डिराइव्हज इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम. ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, ॲक्युरसी, स्पीड, मेमरी, ऑल ऑफ दिस. तर बघा याचे जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी म्हणजेच की ऑल ऑफ दिस. हे जे आहे कॉम्प्युटर डिराइव्हचं बेसिक स्ट्रेंथ आहे, जे की ॲक्युरसी, स्पीड, मेमरी हे याचे ॲक्युरेट म्हणजेच की बेसिक स्ट्रेंथ आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं, द यूज ऑफ द शॉर्ट की. म्हणजेच की याची जी शॉर्ट की आहे त्याचा कशाप्रकारे कशासाठी वापर केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. आता जर बघितलं ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे, शो, हाईड, साईड बार, क्लोज द करंटली ऍक्टिव्ह प्रोग्राम, टेक्स्ट बॉडी आणि हेडिंग. आता याचे ॲक्युरेट आन्सर जर बघितलं तर बघा ऑप्शन बी जे आहे, क्लोज द करंटली ऍक्टिव्ह प्रोग्राम. म्हणजेच की ही जी की जर वापरली आपण तर बघा याद्वारे तुमचे जे करंटला जे ऍक्टिव्ह प्रोग्राम आहे तो क्लोज म्हणजेच की बंद करण्यात येतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्प्युटर हार्डवेअर. यापैकी कोणतं जे आहे ते कॉम्प्युटर हार्डवेअर नाहीये ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे, माऊस, कीपॅड, मॉनिटर आणि अँटीव्हायरस. तर बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते ऑप्शन डी अँटीव्हायरस हे याचं जे आहे कॉम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजेच की नाही आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. यापैकी कोणतं सर्च इंजिन नाहीये ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे, बिंग, याहू, आस्क आणि सफारी. तर बघा याचे जे ॲक्युरेट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी सफारी. हे जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं सर्च इंजिन नसून ते ऑप्शन 20चं जर बघितलं तर करेक्ट आन्सर असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारचे हे टोटल जे 20 क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहेत, जे की बघा पहिले जे क्वेश्चन 10 आहे ते आहे 2020चं जे PYQ पेपर आहे, म्हणजे की 2020ला जो पेपर आलेला होता त्यामध्ये सुरुवातीचे 10 क्वेश्चन आलेले होते. त्यासोबत बघा 2023ला जो पेपर होता त्यापैकी जर बघितलं तर 11 ते 20 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते 2023च्या पेपरला आलेले होते.
आणि आणखी जर क्वेश्चन तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जर बघितलं तर मी तुम्हाला आणखी जर बघितलं तर इंग्लिशचे जेवढे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 10 ऑगस्टला एक्झाम असल्यामुळे जेवढे काही तुम्ही पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तेवढा तुमच्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही एवढं लक्षात घ्या. कारण की बघा जर बघितलं तर पीवायक्यू क्वेश्चन खूप हेल्पफुल राहतात तुमच्या एक्झामसाठी, जेणेकरून बघा यापैकी काही क्वेश्चन नक्कीच येणार आहे तुमच्या एक्झामला. तर बघा अशा प्रकारचे आजचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती म्हणजे की हे जे क्वेश्चन आहे शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती पडेल. आणि व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.